कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घे भाज्या आणल्यात, द्या मी धुवून ठेवते। एक सांगू नेत्रा, ती अस्तिका आपल्या घरी राहायला तयार झाली आहे, त्याच्यामुळे आपलं टेन्शन कमी होईल, रिलीफ मिळेल आणि सगळ्यात जास्त आईंना बरं वाटतंय, त्यांचं टेन्शन कमी झालंय। गोड मुलगी आहे, थोडी बडबडी आहे, पण आपल्याला फाल्गुनीची सवय आहेच। पण काकू, आपण तिला अजून व्यवस्थित ओळखत नाही ना, त्यामुळे तिला राग येईल किंवा ती दुखावेल असं काही बोलूयाच नको। हो बरोबर आहे, पण हे आधी फाल्गुनीला सांगायला हवं। त्या दिवशी बघितलं ना कशी बोलत होती ती। तर कसं आहे, आपल्या घराला तिची जास्त गरज आहे, त्यामुळे आपणच सांभाळून घ्यायला हवं। खरंय, लवकरात लवकर त्या नागाचा निकाल लागायला पाहिजे। असं वाटतं ना सतत काय सतत काय? आणि काय वांगी आणि मेथी? अगं त्रास होईल, ऍसिडिटी वाढते त्याने, आईंना त्रास होतो माहितीये ना। आणि सतत वांगी का आणतेस तू? ॲलर्जी आहे आईंना माहितीये ना तुला। लोणचं घालायचं का वांग्यांचं? किडलेलं वांग आहे, साधी भाजी नीट आणता येत नाही आणि मला हे येतं मला ते येतं। कशाला जबाबदाऱ्या घेतेस मग झेपत नाही तर? सकाळी दारू ढुसून जातेस का ग भाज्या आणायला? हा, तुझ्याशी बोलतेय मी, ऐकायला येत नाही का? हा, ही बेवडी एरवी लहान सहान गोष्टींसाठी हुज्जत घालायची माझ्या बरोबर, आज एका शब्दाने उत्तर दिलं नाही। काय झालंय नक्की? अस्तिकाला आपण जमेल तेवढं रुपाली बाईसाहेबांपासून लांब ठेवायला हवं, कारण रुपाली बाईसाहेबांना ती व्यवस्थित ओळखत नाही। त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात आत्या, आणि मुळात त्यांना तिचं घरात येणंच आवडलं नाहीये। अस्तिकाही तेच म्हणत होती। ती म्हणाली की रुपालीचा स्वभाव तिला खटकलाय। हो, कारण ती जेव्हा जेव्हा घरात आली तेव्हा तेव्हा त्या कशा वागल्यात माहितीये ना। पण एकाच घरात राहून रुपालीचं सत्य कळणार नाही असं होणार नाही आत्या, म्हणूनच म्हणते मी, तिला जमेल तितकं लांब ठेवूया बाईसाहेबांपासून। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।